पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कोणत्याही देशांनी भारताला स्वसंरक्षणाच्या कारवाईसाठी रोखलं नाही, फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं। पंतप्रधान मोदींचं राहुल गांधींना उत्तर। भारत पाकमध्ये युद्धविराम केल्याचं ट्रम्प यांनी 29 वेळा सांगितलं। इंदिरा गांधींना एवढी हिंमत असेल तर ट्रम्प खोटं बोलले हे मोदींनी सांगावं। राहुल गांधींचं मोदींना आव्हान। ऑपरेशन सिंदूर म्हणजे मीडियासाठी केलेला तमाशा। लोकसभेत खासदार प्रणिती शिंदेंचं वादग्रस्त वक्तव्य। प्रणिती शिंदेंविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक। ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा असल्याचं काँग्रेसनं नवख्या नेत्याकडून बोलावून घेतलं। प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी काँग्रेसवर संतापले। पतीसाठी रोहिणी खडसे वकील कोर्ट घालून कोर्टात हजर। हे प्रकरण न्यायप्रविष्ट, योग्य वेळी बोले, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया। केवलकरांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। महिला आरोपीच्या पर्समधून गांजा आढळला। खेवलकरांना अडकवण्यासाठी ईशा सिंह या महिलेला प्लांट केलं गेलं। खेवलकरांच्या वकिलांचा युक्तिवाद। ही अखेरची संधी, वादग्रस्त विधान आणि कृती खपवून घेणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला वादग्रस्त मंत्र्यांचा क्लास। किती वेळा चुकणार, किती वेळा माफ करणार? बैठकीत अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले, तर माझी चूक मान्य, यापुढे काळजी घे, कोकाटेंची ग्वाही। मल्लिकार्जुन खरगेंचं मानसिक संतुलन बिघडलं, जेपी नड्डा यांचं सभागृहात वक्तव्य, तर विरोधकांच्या गोंधळानंतर शब्द मागे घेतो म्हणत दिलगिरी व्यक्त। जिल्हा परिषदेनंतर पालिका निवडणुकीचं नियोजन करण्यात येण्याची शक्यता। साहित्यांच्या कमतरतेमुळे आयोगाला तयारीसाठी अधिक वेळ लागणार। राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। विजय घाडगे आणि प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याबाबत संघटनांची नाराजी। संजय शिरसाट आज अजित पवारांची भेट घेणार। सामाजिक न्याय विभागाला अद्याप निधी वाटप करण्याचे अधिकार नसल्याची माहिती। दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर निधी वाटपाचा तिढा सुटणार। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची 18 तास ईडी चौकशी। ईडीनं कुणालाही ताब्यात घेतलं नाही, मात्र काही कागदपत्र आणि हार्ड डिस्क ताब्यात। वरळीतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी। अनेक घरं तयार असून ताबा मिळणं बाकी। आदित्य ठाकरे यांची म्हाडा आणि टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा। लॉबीमध्ये चालताना मजाक मस्ती होते, पण त्याची बातमी बनवली गेली। काँग्रेसच्या महिला खासदारांनी घेतलेल्या बातमीवर दुबेंचं लोकसभेत उत्तर। शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली। मनपा निवडणुकीसाठी मतदार यादीत आधार कार्ड जोडता येईल का, यासाठी संकल्पना मांडली। उदय सामंतांची प्रतिक्रिया। मुंबईसह परिसरात पहाटेपासून पावसाला सुरुवात। पुणे, नाशिक, कोल्हापूरसह कोकण आणि रायगडला ऑरेंज अलर्ट। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।